नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामदास ब्राह्मण, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा दाभाडा. मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक आईवडिलांचं एक स्वप्न असते, आपल्या मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे आणि आयुष्यामध्ये ते खूप मोठे व्हावे. यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी हे स्वप्न साकार करण्याची मोठी संधी म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा. नवोदय विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, उत्कृष्ट निवास व्यवस्था, पौष्टिक आहार, आधुनिक शैक्षणिक सुविधा, क्रीडा, संगणक शिक्षण आणि सर्वांगीण विकासाची उत्तम संधी मिळते. त्यामुळे प्रत्येक पात्र विद्यार्थ्याने या परीक्षेची तयारी मनापासून करणे आवश्यक आहे. हीच गरज लक्षात घेऊन पंचायत समिती धामणगाव रेल्वे अंतर्गत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि मोफत शिक्षण मिळावे या उद्देशाने माननीय गटशिक्षणाधिकारी श्री संदीपजी बोडके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवोदय परीक्षा 2026 हा उपक्रम चालू केलेला आहे. तर या उपक्रमाद्वारे या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला नियमितपणे नवोदय अभ्यासक्रम, संपूर्ण मार्गदर्शन, मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि परिसर अभ्यास या चाचणीचे व्हिडिओ, नवोदय पद्धतीचे प्रश्नसंच आणि सराव परीक्षा, वेळेचे नियोजन, अभ्यासाचे तंत्र आणि महत्त्वाच्या टिप्स हे प्रत्येक आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. हे सर्व पूर्णपणे आपल्याला मोफत मिळणार आहे. करिता आपण सर्वांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा आणि आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना याबाबत किंवा त्यांच्या पालकांना याबाबत सूचित करावे आणि ह्या आमच्या या उपक्रमाचा अवश्य फायदा घ्यावा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज माझ्याकडे जो विषय दिलेला आहे तो विषय आहे मराठी. आणि नवोदय परीक्षेमध्ये मराठी या विषयाला एकूण 20 प्रश्न असतात आणि 25 गुणामध्ये त्याची विभागणी केलेली असते. नवोदय परीक्षेला एकूण 4 उतारे असतात. तर त्या 4 उतार्यांना प्रत्येकी 5 प्रश्न दिलेले असतात. प्रत्येकी 5 प्रश्न म्हणजे असे एकूण 20 प्रश्न असतात आणि एकूण 20 प्रश्नांना 25 गुण दिलेले असतात. म्हणजेच एका प्रश्नाला किमान 1.25 असे गुणदान दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण माझा जो विषय आहे मराठी विषय ह्याच्यातील उतारा व त्यावर आधारित असलेले प्रश्नोत्तरे बघा. नवोदय परीक्षा 2026 इयत्ता 5वीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचं आहे. सराव संच 1, उतारा, भाषा घटक, व्याकरण आणि शब्दसंपदा. तर बघा, आपण आता उतार्याचं वाचन घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, उतारा वाचन करत असताना शांतपणे, संयमाने आणि प्रत्येक ओळ आणि त्याच्यातील प्रत्येक शब्द हे अगदी समजपूर्वक आपण त्याचं वाचन केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे प्रश्न विचारलेले असतात त्या प्रश्नाचा आपल्याला उचित उत्तर किंवा अचूक उत्तर आपल्याला या उतार्यातून काढता आलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हा उतारा आपल्यासमोर आहे. मी उतार्याचं अगदी सोप्या भाषेत आणि सहज आणि समजपूर्वक, जेणेकरून त्याचं आपल्याला पूर्ण आकलन होईल या हिशोबाने त्याचं वाचन करणार आहेत. एका छोट्याशा गावात रोहन नावाचा एक विद्यार्थी राहत होता. तो अतिशय हुशार होता, परंतु त्याला अभ्यास करण्याची सवय नव्हती. त्याला नेहमी वाटायचे की आपण कोणतेही काम सहज करू शकतो, त्यामुळे तो वेळेचा योग्य उपयोग करीत नसे. एकदा शाळेत परीक्षेची घोषणा झाली. सर्व विद्यार्थी अभ्यासाला लागले. रोहन मात्र खेळण्यात आणि मित्रासोबत वेळ घालवण्यात व्यस्त होता. परीक्षेच्या आदल्या दिवशी त्याने अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, परंतु कमी वेळेत जास्त अभ्यास करणे त्याला शक्य झाले नाही. त्यामुळे परीक्षेचा निकाल लागला तेव्हा त्याला अपेक्षित गुण मिळाले नाहीत. रोहनला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने शिक्षकांचा सल्ला घेतला. शिक्षकाने त्याला सांगितले की यश मिळवण्यासाठी बुद्धिमत्तेबरोबरच नियमित परिश्रम, शिस्त आणि वेळेचे नियोजन आवश्यक असते. रोहनने शिक्षकांचा सल्ला मनापासून स्वीकारला. यानंतर त्याने दररोज अभ्यासाचे वेळापत्रक तयार केले. तो नियमित शाळेत जाऊ लागला, गृहपाठ वेळेवर करू लागला आणि अवघड विषय समजून घेण्यासाठी शिक्षकांची मदत घेऊ लागला. काही महिन्यातच त्याचा अभ्यासात
मोठी सुधारणा झाली. वार्षिक परीक्षेत रोहनला चांगले गुण मिळाले. त्याने सिद्ध केले की मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो उतारा अगदी सहज आणि हळूवारपणे शांतपणे वाचन केलेला आहे. आता या उतार्यावर आधारित नवोदय परीक्षेला एका उतार्याला किमान 5 प्रश्न असतात, परंतु आपण या उतार्यामध्ये जवळपास 20 प्रश्नांची उत्तरे घेतलेली आहेत. कारण या उतार्यातून चौफेर म्हणजे कसं सगळे ह्या उतार्याचं जास्तीत जास्त आपल्याला प्रश्नांचा सराव करता येईल म्हणून आपण या उतार्याला 20 प्रश्न घेतलेले आहेत. आणि 20 प्रश्नामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत. उतार्यावर आधारित 5, व्याकरणदृष्ट्या, त्याच्यानंतर वचन बदला, शब्दार्थ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, या सगळ्या प्रश्नांचा आपण याच्यामध्ये समावेश घेतलेला आहे. तर बघूया विद्यार्थी मित्रांनो, आपले जे या उतार्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपण या आपल्या उतार्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न असा आहे की रोहन कोण होता. आपण या उतार्याचं समजपूर्वक वाचन केलेलं आहे आणि आपल्याला या प्रश्नाचं उत्तर शोधायला जास्त वेळ लागणार नाही. म्हणून आपण उतार्यामध्ये रोहन कोण होता या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या उतार्याच्या किंवा परिच्छेदाच्या पहिल्या ओळीतच आपण जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर आहे, एका छोट्याशा गावात रोहन नावाचा एक विद्यार्थी राहत होता. तर बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पहिल्याच ओळीमध्ये मिळालेला आहे. रोहन कोण होता? मग रोहन एक विद्यार्थी होता. आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पहिल्या ओळीमध्येच मिळालेलं आहे. तर बघा आपला जो पहिला प्रश्न होता, रोहन कोण होता, याचं उत्तर आहे बरोबर, अगदी बरोबर उत्तर आहे त्याचं बी. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे बी. आता बघूया आपण दुसरा प्रश्न घेऊया. या उतार्यावर आधारित दुसरा प्रश्न आहे, रोहनची कोणती सवय चांगली नव्हती. रोहनची कोणती सवय चांगली नव्हती या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण पुन्हा आपल्या परिच्छेदाकडे जाऊया. तर बघा आपल्या या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, त्याला अभ्यास करायची सवय नव्हती. परिच्छेदाच्या पहिल्या ओळीमध्येच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आपण पुन्हा आता आपल्या या प्रश्नाकडे वळूया. तर बघा रोहनची कोणती सवय चांगली नव्हती, तर त्याला अभ्यास न करण्याची चांगली सवय नव्हती. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक बी, अभ्यास न करण्याची. पर्याय क्रमांक बीला आपण यानंतर तिसरा प्रश्न आहे, परीक्षेच्या आदल्या दिवशी रोहनने काय केले. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण पुन्हा आपल्या या परिच्छेदाकडे वळूया. तर बघा आपण या प्रश्नाचं उत्तर बघूया. परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे या परिच्छेदामध्ये ओळ क्रमांक 4 मध्ये परीक्षेच्या आदल्या दिवशी त्याने काय केलं आहे, मित्रासोबत वेळ घालवण्यात व्यस्त होता आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी त्याने अभ्यास न करण्याचा प्रयत्न केला.
आता पुन्हा आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. परीक्षेच्या आदल्या दिवशी रोहनने काय केले? तर अभ्यास न करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक बी, अभ्यास न करण्याचा प्रयत्न केला. या प्रश्नाला आपण क्लिक करूया. यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे आपल्या या स्क्रीनवर. रोहनला अपेक्षित गुण का मिळाले नाहीत? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण पुन्हा आपल्या या परिच्छेदाकडे वळूया. तर बघा, रोहनला कारण त्याला काय होतं, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं त्याने कमी अभ्यास केला म्हणून त्याला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाले नाही. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 5 आहे. शिक्षकांनी यशासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक सांगितल्या? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण पुन्हा आपल्या या परिच्छेदाकडे वळूया. बघा, यश मिळवण्यासाठी बुद्धिमत्तेबरोबरच नियमित परिश्रम, शिस्त आणि वेळेचे नियोजन आवश्यक असते. रोहनने शिक्षकाचा हा सल्ला मनापासून स्वीकारला. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ह्या ओळीतून मिळालेलं आहे. तर आपण पुन्हा आपल्या या प्रश्नाकडे वळूया. शिक्षकांनी यशासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक सांगितल्या? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बुद्धिमत्ता, परिश्रम आणि शिस्त. यानंतर आपण पुढील प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न या आहे आपलं, याच्यानंतर 6 ते 10 प्रश्न उतार्यामधलेच आहे. शब्दार्थ, म्हणी व वाक्प्रचार यावर आधारित आपले 6 ते 10 पर्यंतचे प्रश्न आहेत. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, परिश्रम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल? विद्यार्थी मित्रांनो, नवोदय परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला संपूर्ण शब्दसाठा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याच्यानंतर लिंग बदल, अनेक वचन, ह्या साऱ्या गोष्टीचा आपल्याला सखोल अभ्यास करून नवोदय परीक्षेची संपूर्ण तयारी करायची आहे. जास्तीत जास्त शब्दांचा शब्दसंग्रह हे पाठांतर करणे खूप जरुरीचे आहे. त्याच्यामध्ये आले समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला आपला आता यामध्ये जो प्रश्न आहे, परिश्रम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल? बघा, याला पर्याय आहेत मेहनत, आराम, विश्रांती आणि आळस. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं साहजिकच उत्तर असेल परिश्रम या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे मेहनत. तर बघा, आपण या प्रश्नाच्या उत्तराला या उत्तराला क्लिक करूया. परिश्रम या शब्दाचा समानार्थी शब्द होतो मेहनत. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न क्रमांक 7 घेऊया. यश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल? मी तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला नवोदय परीक्षेची तयारी करत असताना समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणीचा अर्थ ह्या साऱ्या गोष्टीचा सखोल अभ्यास करून नुसतं चालणार नाही. तर आपल्याला हे पाठांतरच करून घ्यायचे आहे जर आपल्याला खरोखरच नवोदय परीक्षेमध्ये यश संपादन करायचे असेल तर. तर बघा, यश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अपयश. काय असेल? अपयश. यश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अपयश.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 8. चिकाटी या शब्दाचा योग्य अर्थ कोणता असेल? पर्याय दिलेले आहेत आपल्याला. काम सोडणे, सतत प्रयत्न करत राहणे, खेळ करणे आणि विश्रांती घेणे. तर विद्यार्थी मित्रांनो, या 4 पर्यायापैकी आपल्याला एक अचूक उत्तर शोधायचं आहे. तर चिकाटी या शब्दाचा अचूक उत्तर असेल सतत प्रयत्न करत राहणे. या प्रश्नाचं पर्यायी उत्तर आहे बी, सतत प्रयत्न करत राहणे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 9वा प्रश्न क्रमांक 9 आहे आपल्यासमोर. डोळ्यात तेल घालून पाहणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय असेल? डोळ्यात तेल घालून पाहणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय असेल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाला आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. रडणे, काळजीपूर्वक लक्ष ठेवणे, झोपणे आणि हसणे. तर साहजिकच आहे, या प्रश्नाचं उत्तर तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो, की या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, काळजीपूर्वक लक्ष ठेवणे. समजलं इथपर्यंत विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना? म्हणजे नवोदय परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला सखोल भाषा विषयाचा सखोल अभ्यासक्रम अवगत करायचा आहे. त्याच्यामध्ये व्याकरणदृष्ट्या सगळे जे वेगवेगळे उदाहरणं आहेत ते आपल्याला अवगत करून घ्यायचे आहे. आणि काही काही ज्या गोष्टी आहे नुसतं वाचन सराव केल्याने जमणार नाही, तर त्या आपल्याला पाठांतर करूनच घ्यायच्या आहे. यामध्ये समानार्थी शब्द असेल, विरुद्धार्थी शब्द असेल, वेगवेगळ्या म्हणीचा अर्थ असेल, वाक्प्रचारांचा अर्थ असेल, हे आपल्याला पाठांतर केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. तर बघा पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 10. थेंबे थेंबे तळे साचे, थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा अर्थ काय असेल? तर पर्याय आपल्यासमोर दिलेले आहेत. थोडे थोडे जमा केल्याने मोठे मोठे कार्य होते, पाणी वाया घालवावे, वेळ वाया घालवावा आणि काम टाळावे. साहजिक आहे विद्यार्थी मित्रांनो, पाणी वाया घालवणे म्हणजे थेंब तळे साचे होणार नाही. वेळ घालवावा म्हणजे हे सुद्धा त्याचं उत्तर होणार नाही. काम टाळावे हे सुद्धा त्याचं उत्तर होणार नाही. म्हणजेच प्रश्न क्रमांक 10चं पर्यायी उत्तर असेल थोडे थोडे जमा केल्याने मोठे कार्य होते. तर पर्याय क्रमांक ए. याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा आता नवोदय परीक्षेसाठी आपल्याला सखोल अभ्यास करायचा असलं म्हणजे त्याच्यामध्ये व्याकरणसुद्धा आलेलं आहे. तर बघा व्याकरणामध्ये आपल्याला ह्या उतार्याशी संबंधित आपण जे प्रश्न घेतलेले आहेत त्या प्रश्नाला अनुसरून आपण काही व्याख्या इथे घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये नाम कशाला म्हणायचं? ज्या शब्दाने व्यक्ती, वस्तू, प्राणी, ठिकाण, पदार्थ किंवा भाव यांचे नाव कळते त्यास नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ राम, पुस्तक, शाळा, नदी आणि आनंद. त्यानंतर आपण आपल्या या उतार्याशी संबंधित जे काही प्रश्न घेतलेले आहेत त्याच्यातला दुसरा मुद्दा आहे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मी, तू, तो, ती, आपण, आम्ही, हे, ते, हे सगळे सर्वनामाचे प्रकार आहेत. आणि त्याचप्रकारे विशेषण, आपल्या या उतार्यामध्ये काही प्रश्न आपण विशेषणासंबंधी घेतलेले आहेत, त्यामुळे आपल्याला विशेषण म्हणजे काय हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी विशेषण म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. नाम किंवा सर्वनामाचे गुण. बघा प्रश्न व्याख्या नीट समजून घ्या. नाम किंवा सर्वनामाचे गुण संख्या, आकार, रंग, प्रकार किंवा वैशिष्ट्य सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. म्हणजे एखाद्या नामाबद्दल जी विशेष माहिती सांगितल्या जाते त्या शब्दांना आपण काय म्हणतो? विशेषण असे म्हणतो. जसे की उदाहरण घेतो म्हटलं तर मोठे घर, लहान घर, उंच टेकड्या, उंच पर्वत, हे जे शब्द लागलेले असतात कोणत्याही नामाला त्यांना आपण विशेषण म्हणतो. लाल फूल आपण आपल्या या व्याख्येमध्येच म्हटलेलं आहे. रंग सुद्धा आपले काय असू शकतात? विशेषण असू शकतात. त्यानंतर गोड आंबा. गोड हे या आंब्याला लावलेलं एक विशेषण आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यावर सुद्धा आपल्याला या उतार्यातून आपण काही प्रश्न घेतलेले आहेत.
तर ते प्रश्नसुद्धा आपण बघून घेऊया. तर बघा, या उतार्यामध्ये आपण व्याकरणावर आधारित प्रश्न क्रमांक 11 ते 15 असे 5 प्रश्न घेतलेले आहेत. तसं पाहतो म्हटलं तर नवोदय परीक्षेला एका उतार्याला किमान 5 प्रश्न असतात, परंतु आपण ह्या उतार्याचा आपल्याला सखोल अभ्यास व्हावा, सखोल त्या उतार्यातून आपलं आकलन झालं आहे किंवा नाही, आपल्याला समजपूर्वक वाचन करता आलं आहे किंवा नाही, याकरिता आपण विविध प्रकारचे असे 20 प्रश्न घेतलेले आहेत. त्यामधील आता आपण व्याकरणावर आधारित काही प्रश्न घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 11 आहे, हुशार विद्यार्थी या शब्दसमूहातील विशेषण कोणते? आपण आताच विशेषणाची व्याख्या बघितली, त्या विशेषणाची व्याख्या बघितली आहे. तर त्याच्यामध्ये विद्यार्थी हे काय आहे? नाम आहे, आणि त्या नामाला आपण कोणतं विशेषण लावलेलं आहे? हुशार. म्हणजेच हुशार हे काय झालं? या प्रश्नाचं उत्तर आहे विशेषण. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी, पर्याय क्रमांक बी, हुशार. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, रोहन अभ्यास करतो या वाक्यातील क्रियापद कोणते? बघा, आता क्रियापद म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. क्रियापद म्हणजे काय? एखाद्या वाक्य जेव्हा आपण पूर्ण करतो आणि त्यासाठी जे आपण क्रियावाचक शब्द वापरतो त्यांना आपण क्रियापद असे म्हणतो. म्हणजेच रोहन अभ्यास करतो या वाक्यातील क्रियापद कोणते असेल? तर बघा, या वाक्यातील क्रियापद पहिले आपण सर्वप्रथम आपण याच्यातले पर्याय बघून घेऊया. रोहन हे क्रियापद नाही आहे, कारण रोहन काय आहे? नाम आहे. त्यानंतर आपण सरळ हे याचं एक उत्तर घेऊया, तर याचं उत्तर आहे करतो. म्हणजे रोहन अभ्यास करतो या वाक्यातील क्रियापद कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, करतो. आता प्रश्न क्रमांक 13 आपल्या या स्क्रीनवर आहे. याच्यामध्ये बघा, मी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की नवोदय परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला सखोल परिपूर्ण अभ्यास करायचा आहे, की जेणेकरून कशाही प्रकारचा प्रश्न आला तर त्याचं आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. म्हणूनच आपण वेगवेगळ्या प्रकारचे एकाच उतार्यावर 20 प्रश्न घेतलेले आहेत, पण त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या प्रश्नाचा आपण त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. तसं नवोदय परीक्षेला एका उतार्याला फक्त 5च प्रश्न असतात, परंतु आपण ह्या उतार्यावर किमान 20 प्रश्न घेतलेले आहेत, की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त अधिकाधिक सराव करता यावा म्हणून आपण प्रश्नांची संख्या ही वाढवलेली आहे. बघा, याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 13 आहे आपला, मुलगा या शब्दाचे अनेक वचन कोणते? बघा, मुलगा या शब्दाचे अनेक वचन कोणते? साहजिकच आहे, या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला सहज सांगता येईल, कारण मुलगी तर नसणार, मुलांचाही नसणार, किंवा डी क्रमांकचा पर्याय मुलासुद्धा नसणार. तर मग या प्रश्नाचं पर्यायी उत्तर, अचूक उत्तर काय असेल? मुलगा या शब्दाचे अनेक वचन. तर मुलगा या शब्दाचे अनेक वचन आहे पर्याय क्रमांक बी. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपण बघूया आपला प्रश्न क्रमांक 14. तो शाळेत गेला या वाक्यातील सर्वनाम कोणते? आपण सुरुवातीलाच बघितलं, नाम, सर्वनाम, विशेषण काय असते ते, आणि त्याचे काही उदाहरणंसुद्धा घेतलेली होती. मग आता हा प्रश्न असा आहे, तो शाळेत गेला या वाक्यातील सर्वनाम कोणते? साहजिकच तुम्हाला एकदम लक्षात आलं असेल की या प्रश्नाचं उत्तर काय? बरोबर आहे, अगदी बरोबर. तुम्ही जे उत्तर दिलं ते खूप व्यवस्थित दिलेलं आहे. तर तो या प्रश्नाचं पर्यायी उत्तर आहे, अचूक उत्तर आहे तो. आता प्रश्न क्रमांक 15, मोठी सुधारणा झाली या वाक्यातील विशेषण कोणते? आपण सगळे जे प्रकार आहे सुरुवातीलाच व्याख्येद्वारे समजून घेतलेले आहेत. मोठी सुधारणा झाली ह्या वाक्यातील विशेषण कोणते? तर याचं पर्यायी उत्तर काय आहे? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मोठी. इथपर्यंत सगळ्यांचं लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आपल्या या पुढच्या प्रश्नाकडे वळूया.
बघा, याच तासिकेमध्ये आपण दुसरा उतारा घेणार आहोत. या उतार्यामध्ये सुद्धा आपण 20 प्रश्न घेतलेले आहेत. आपला जास्तीत जास्त सराव व्हावा या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक उतार्याला 20-20 प्रश्न घेतलेले आहेत. तर बघा, उतारा आपण सर्वप्रथम उतार्याचं शांततामय वातावरणात समजपूर्वक आपल्याला आकलन होईल या उद्देशाने उतार्याचं वाचन करून घेऊया. पाणी हे जीवनाचे आधार आहे. पृथ्वीवरील सर्व सजीवांना जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगधंद्यासाठी तसेच दैनंदिन कामासाठी पाण्याचा उपयोग होतो. परंतु वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि पाण्याचा अयोग्य वापर यामुळे अनेक भागात पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा वापर जपून केला पाहिजे. नळ चालू ठेवू नये, पावसाचे पाणी साठवावे आणि झाडे लावून त्यांचे संगोपन करावे. पाणी वाचवणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. आज आपण पाण्याची बचत केली तर भविष्यातील पिढ्यांनाही पुरेसे पाणी मिळू शकेल. पाणी अडवा, पाणी जिरवा हा संदेश प्रत्येकाने आचरणात आणला तर आपला देश अधिक समृद्ध आणि हिरवागार बनेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा परीक्षेत वाचन करत असताना आपल्याला प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द लक्षपूर्वक, समजपूर्वक वाचन करायचं आहे. कारण कधी कधी काय होतं, आपण वाचन करत असताना काय पाणी असं करत असतो. तर अशा वेळेस काय होते की जे महत्त्वाचं असते आपलं, की खरोखर एखाद्या वेळेस आपण जे सोडलेला शब्द आहे तोच त्या प्रश्नाचं उत्तर असू शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, वाचन करत असताना आपण जाणीवपूर्वक, लक्षपूर्वक, समजपूर्वक वाचन केलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर देता येईल. तर बघा, आपण वळूया आता आपल्या या प्रश्नाकडे. तर बघा, उतारा क्रमांक 2 जो आपण आता वाचन केलेला आहे त्याच्यावर आपले प्रश्न क्रमांक 1 ते 10 आपण सलग 1 ते 10 प्रश्न घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये पाणी कशाचा आधार आहे. आपण जर समजा या उतार्याचं वाचन अगदी व्यवस्थितपणे समजपूर्वक केलं असेल तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सहज मिळू शकते. प्रश्न असा आहे, पाणी कशाचा आधार आहे. याला पर्याय आहेत: 1 शेतीचा, बी जीवनाचा, सी उद्योगाचा आणि डी जंगलाचा. तर बघा, आपण ह्या प्रश्नाचा उत्तर शोधण्यासाठी आपल्या या उतारा वाचनाकडे जाऊया. तर बघा, पहिल्याच ओळीमध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे पाणी हे या प्रश्नाचं उत्तर आहे पहिल्या ओळीमध्ये, पाणी हे जीवनाचे आधार आहे. किती सोपा प्रश्न होता. पहिल्याच ओळीमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. आपण आता बघूया दुसरा प्रश्न. या उतार्यावर आधारितच दुसरा प्रश्न घेऊया. दुसरा प्रश्न आहे, पाण्याचा उपयोग कशासाठी होतो. याला पर्याय आहेत: फक्त पिण्यासाठी, फक्त शेतीसाठी, सी पिणे, शेती, उद्योग व दैनंदिन कामासाठी, फक्त उद्योगासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर बघण्यासाठी सुद्धा आपण जो उतारा वाचन केलेला आहे त्या उतार्याकडे जाऊया. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दुसऱ्या ओळीमध्ये मिळू शकते. पाण्याचा उपयोग काय असू शकतो. पिण्यासाठी, बघा, पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगधंद्यासाठी तसेच दैनंदिन कामासाठी. म्हणजे आपण जर या उतार्याचं खरोखर जाणीवपूर्वक अभ्यास केला असेल तर आपल्याला या प्रश्नाचे सहज उत्तर मिळू शकते. आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आपल्या दुसऱ्या नंबरच्या ओळीमध्येच मिळालेलं आहे. तर बघूया, आपण आता आपल्या या प्रश्नाला जे उत्तर आहे त्या उत्तराला आपण क्लिक करूया. बघा, पाण्याचा उपयोग कशासाठी होतो या प्रश्नाचं अचूक उत्तर तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो. पर्याय क्रमांक सी.
तर पाण्याचा उपयोग काय होत असतो? पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योग व दैनंदिन कामासाठी. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 3. पाण्याची टंचाई का निर्माण होत आहे? पाण्याची टंचाई का निर्माण होत आहे याचे पर्याय आपल्या समोर आहेत. जास्त पाऊस पडल्यामुळे, विद्यार्थी मित्रांनो, जास्त पाऊस पडल्यामुळे आपल्याला पाण्याची टंचाई होऊ शकते का? नाही. प्रदूषण, जंगलतोड व पाण्याचा अयोग्य वापर. पर्याय क्रमांक सी आहे थंडीमुळे आणि पर्याय क्रमांक डी आहे वाऱ्यामुळे. तर आपण बघूया या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल. आपण जो उतारा वाचन केलेला आहे त्या उतार्याकडे वळूया आणि ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर शोधूया. आपल्या या उतार्यामधूनच अचूक उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर बघा कशामुळे होते ते पाणी प्रदूषण, हे आपली पाण्याची टंचाई. कशामुळे होते? वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि पाण्याचा अयोग्य वापर यामुळे आपल्या ते काय होते? पाण्याचं प्रदूषण होत असते. आपण जर विद्यार्थी मित्रांनो लक्षपूर्वक जर परिच्छेदाचं वाचन केलं असेल तर आपल्याला ह्या प्रश्नाचे उत्तर अगदी सहज, कोणतीही अडचण न होता त्याचं आपल्याला उत्तर मिळू शकते. तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे प्रदूषण, पर्याय क्रमांक बी आहे प्रदूषण, जंगलतोड व पाण्याचा अयोग्य वापर यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. आता प्रश्न क्रमांक 4 आहे आपला, पाण्याचा वापर कसा करावा. याला पर्याय दिलेले आहेत भरपूर. पाण्याचा वापर कसा करावा म्हणते, तर याला पहिला पर्याय आहे भरपूर करावा, दुसरा आहे जपून करावा, पर्याय क्रमांक सी आहे वाया घालवावा आणि डी आहे थांबवावा. साहजिकच आहे मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे तुम्हाला सुद्धा येऊ शकते. हां, अगदी बरोबर आहे. या प्रश्नाचं पर्याय क्रमांक बी हे अचूक उत्तर आहे. पाण्याचा वापर कसा करावा? जपून करावा. यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, पावसाच्या पाण्याबाबत काय करावे. आपल्याला या उतार्यामध्येच दिलेला आहे. आपण जर उतारा लक्षपूर्वक वाचन केला असेल तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपल्याला त्या उतार्यामधून सहज मिळू शकते. तर आपण आपल्या या उतार्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर शोधूया. बघा आपला जो प्रश्न होता त्या प्रश्नाच्या याचं उत्तर आहे आपल्याला या उतार्यामध्ये. सहज आपण जर समजपूर्वक वाचन केलं असेल तर आपल्याला लक्षात येते पावसाचे पाणी काय करायचे असते? साठवायचे असते. म्हणून त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपल्याला या उतार्यामधून मिळते. तर आपण त्या प्रश्नाच्या उत्तराला क्लिक करूया. पावसाच्या पाण्याबाबत काय करावे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी साठवावे. ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी साठवावे. आता जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, पाणी वाचवणे ही कोणाची जबाबदारी आहे. पाणी वाचवणे ही कोणाची जबाबदारी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण जो परिच्छेद वाचन केलेला आहे त्या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर मिळू शकते. बघा पाणी वाचवणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. पाणी वाचवणे ही कोणाची जबाबदारी आहे? प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. म्हणजे आपला जो प्रश्न होता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या उतार्यामध्ये अगदी सहज मिळालेलं आहे. पाणी वाचवणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे.
या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रत्येक नागरिकांची जबाबदारी, पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी. आता बघा, भविष्यातील पिढ्यांना पाणी कधी मिळेल? पर्याय आहेत पाणी वाया घातल्यास, त्याच्यानंतर पाण्याची बचत केल्यास, त्याच्यानंतर झाडे तोडल्यास, पर्याय क्रमांक डी आहे प्रदूषण केल्यास. विद्यार्थी मित्रांनो, सहजच तुमच्या लक्षात आला असेल ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पाण्याची जर बचत केली तरच आपल्याला भविष्यातील पिढ्यांना पाणी प्राप्त होऊ शकतो. तो म्हणजेच याचा पर्याय क्रमांक बी हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर या उतार्यामध्ये कोणता संदेश दिलेला आहे? तुमच्या लक्षात आला असेल विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या उतार्याच्या शेवटी एक संदेश दिला होता. तो संदेश बघूया काय होता तो. बघा, या उतार्यामध्ये आपल्याला संदेश दिलेला आहे. तो संदेश कोणता आहे? पाणी अडवा, पाणी जिरवा. हा संदेश आपल्याला या उतार्यामधून दिलेला आहे. पाण्याबद्दल हा संदेश आहे. म्हणजेच आपल्या त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पाणी अडवा, पाणी जिरवा. उतार्यामध्ये जो संदेश दिलेला आहे त्या उतार्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पाणी अडवा, पाणी जिरवा. पाणी अडवा, पाणी जिरवा हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता बघूया या उतार्याचे योग्य शीर्षक कोणते असेल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या परिच्छेदावरून लक्षात आला असेल की या उतार्याला योग्य शीर्षक कोणते आहेत. पर्याय अ आहे ए पर्याय पाण्याचे महत्त्व, बी जंगल, सी शाळा आणि डी खेळ. तर विद्यार्थी मित्रांनो, साहजिकच आहे ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पाण्याचे महत्त्व. पाण्याचे महत्त्व हे या उतार्याला आपण योग्य प्रकारे शीर्षक देऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे उतार्याचा मुख्य उद्देश काय आहे. याला पर्याय दिलेले आहेत पाणी वाचवण्याचा संदेश देणे, उद्योग वाढवणे, झाडे तोडणे, डी पाऊस थांबवणे. तर विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर तुमच्यासुद्धा लक्षात आलं असेल, परंतु या प्रश्नाचं उत्तर असं आहे पर्याय क्रमांक ए. पाणी वाचवण्याचा संदेश देणे. आता आपण वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे आपले समानार्थी शब्दावर आधारित आहे, विरुद्धार्थी शब्दावर आधारित आहे, म्हणी आणि वाक्प्रचार याच्यावर आपले पुढील प्रश्न आहेत. व्याकरणावर आधारित आहेत. तर बघा, जल ह्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? जल ह्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आपल्याला जर समजा शब्दार्थ विरुद्धार्थी शब्द हे जर पाठ असेल तर आपल्याला याचे सहज उत्तर मिळू शकते. तर बघा, जल ह्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पाणी. काय आहे? पाणी. पर्याय क्रमांक ए. दुसरा प्रश्न आहे समृद्ध ह्या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द कोणता? समृद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक ए गरीब, बी श्रीमंत, सी मोठा आणि डी उंच. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए समृद्ध, विरुद्धार्थी शब्द आहे त्याचा गरीब. आता एक म्हण दिलेली आहे आपल्याला या प्रश्नामध्ये. ही म्हण आपल्याला पूर्ण करायची आहे. म्हण दिलेली आहे आपल्याला, ती पूर्ण करायची आहे. थेंबे थेंबे. पर्याय दिलेला आहे आपल्याला तळे साचे, नदी भरते, ची पाऊस पडतो आणि पर्याय क्रमांक डी आहे समुद्र भरतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काही वाक्प्रचार मुखपाठ करून ठेवायचे आहे, काही म्हणीचा अर्थ पाठ करून ठेवायचा आहे, काही म्हणी पूर्ण कशा करायच्या, म्हणीतले अपूर्ण शब्द पूर्ण करायचे. त्याच्यासाठी आपल्याला ह्या साऱ्या गोष्टी पाठांतरच करून ठेवायच्या आहेत. तर ह्या प्रश्नाचं उत्तर अचूक उत्तर आहे थेंबे थेंबे तळे साचे. पर्याय क्रमांक ए. यानंतर हातभार लावणे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ काय? याला सुद्धा आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत.
मदत करणे, हात धुणे, रागावणे आणि पळणे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हातभार लावणे म्हणजेच मदत करणे. आता प्रश्न पुढचा आहे आपला वचनावर आधारित आहे. झाड ह्या शब्दाचे अनेक वचन कोणते? तर विद्यार्थी मित्रांनो याचे पर्याय बघा. झाडे, झाड, झाडास आणि झाडी. साहजिकच आहे झाड या शब्दाचे अनेक वचन काय असेल तर याचा पर्याय क्रमांक ए झाडे. आता वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचे प्रश्न आहे आपलं व्याकरणावरच आधारित आहेत. याच्यामध्ये हिरवे झाडमध्ये हिरवे हा शब्द प्रकार कोणता शब्द प्रकार आहे? हिरवे झाडमध्ये हिरवे हा कोणता शब्द प्रकार आहे? आपण हे नाम, विशेषण, सर्वनाम आणि क्रियापद. तर विद्यार्थी मित्रांनो झाड हे एक नाम आहे आणि त्या झाडाला आपण काय एक विशेषण दिलेलं आहे हिरवे. म्हणजेच या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल आपलं पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी हिरवे हा शब्द प्रकार कोणता आहे तर पर्याय क्रमांक बी आहे विशेषण. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आपला 7वा आहे. मुले खेळतात या वाक्यातील क्रियापद कोणते? आपण क्रियापदाची व्याख्या यापूर्वीच जाणून घेतलेली आहे. तर आपल्याला सहजच या प्रश्नाचं उत्तर मिळतो की खेळतात हे या वाक्यातील क्रियापद आहे. पर्याय क्रमांक बी. पुढील प्रश्न आहे आपला खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? आपल्याला नवोदय परीक्षेच्या दृष्टिकोनातून सखोल अभ्यास करायचा आहे. व्याकरणदृष्ट्या उतार्यावर आधारित प्रश्न, नाम, सर्वनाम, त्याच्यानंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, मनीचा अर्थ या साऱ्या गोष्टींचा सखोल अभ्यास करूनच आपल्याला नवोदय परीक्षेला सामोरं जायचं आहे. तर बघा आपला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? पहिला आहे पर्याय क्रमांक ए पर्यावरण, दुसरा आहे पर्यावरण, सी नंबरचा आहे पर्यावरण आणि डी नंबर आहे पर्यावरण. तर विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पर्यावरण. यानंतर मी हे कोणते सर्वनाम आहे? मी हे कोणते सर्वनाम आहे? त्याला पर्याय दिलेले आहेत पुरुषवाचक सर्वनाम, नाम, विशेषण, क्रियापद. तर विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मी हे पर्याय क्रमांक अ पुरुषवाचक सर्वनाम. यानंतर प्रश्न क्रमांक आपला पुढचा आहे 10वा. योग्य विरामचिन्ह निवडा. योग्य विरामचिन्ह निवडा. बघा वा किती सुंदर दृश्य आहे. यामध्ये कोणतं विरामचिन्ह येईल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. या 4 पर्यायामधून पहिलंच जे चिन्ह आहे ए नंबरचं उद्गारवाचक, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आपलं उद्गारवाचक चिन्ह. अशा प्रकारे आपल्या या नवोदय परीक्षेसाठी जी माझ्याकडे जी भाषा विषयाची जी तासिका होती ती तासिका, या तासिकेमध्ये आपण 2 उतार्यावर 40 प्रश्न घेतलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, की जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव व्हावा यासाठी आपण या 2 उतार्यावर 20 आणि 20 असे 40 प्रश्न घेतलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा उपयुक्त वाटला असेल तर आजच्या या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर विद्यार्थी मित्रांना शेअर करा, की जेणेकरून आपल्याला आमच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहोत ते तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद. जय हिंद.